नमस्कार मंडळी. आजच्या या एका अतिशय खास विश्लेषणात आपले स्वागत आहे. लग्नाची खरेदी म्हणजे एक मोठा टास्क असतो, बरोबर? त्यातही पारंपरिक लग्नाच्या प्रवासातील प्रत्येक टप्प्यासाठी अगदी परफेक्ट साडी कशी निवडायची आणि त्याचं बजेट कसं मॅनेज करायचं, या सगळ्याचं गणित आज आपण इथे उलगडणार आहोत. सुरुवातीलाच एक मोठा प्रश्न घेऊया, जो नेहमीच सर्वांना गोंधळात टाकतो. तो म्हणजे नवरीच्या साडीवर नक्की खर्च किती करायचा. म्हणजे 2,000 रुपये पुरेसे आहेत की थेट 2,00,000 रुपये खर्च करावेत. हाच तो मोठा आर्थिक प्रश्न ज्याचं उत्तर आज आपण शोधणार आहोत. हे सगळं समजून घेण्यासाठी आपण लग्नाच्या या वॉर्डरोब प्रवासाची व्यवस्थित विभागणी केली आहे. सगळ्यात आधी आपण पाहूया लग्नाचा प्रवास आणि साडीची निवड. त्यानंतर साखरपुड्यासाठी लागणारी एलिगंट साडी, मग मेहंदी आणि हळदीचा तोच तो उत्साह, त्यानंतर तो खास लग्नातील मुख्य ब्रायडल लुक आणि शेवटी रिसेप्शनची ग्रँड डिझायनर एंट्री. तर चला सुरुवात करूया आपल्या पहिल्या टप्प्यापासून, लग्नाचा प्रवास आणि योग्य साडीची निवड. आता हे बघा, भारतीय लग्न म्हणजे काही एका दिवसाचा इव्हेंट नसून तो एक मोठा प्रवास आहे. सुरुवात होते ती एका अतिशय शांत आणि एलिगंट अशा साखरपुड्यापासून. त्यानंतर येतात ते मेहंदी आणि हळदीचे रंगीबेरंगी आणि उत्साही क्षण. मग येतो तो लग्नाचा सर्वोच्च आणि भव्य क्षण, आणि शेवटी रिसेप्शनचा तो मॉडर्न लुक. आणि याच क्रमाने कपड्यांची गरज आणि स्टाईल सुद्धा बदलत जाते. वळूया पुढच्या टप्प्याकडे, साखरपुडा आणि त्यासाठी लागणारी एक एलिगंट आणि हलकी साडी. आपल्याला माहितीच असेल की साखरपुड्याचं वातावरण अतिशय शांत आणि क्लासिक असतं. अशा वेळी चंदेरी साड्या अगदी उत्तम ठरतात. रेशीम, कापूस आणि थोडीशी जरी यांच्या अचूक मिश्रणातून तयार झालेल्या या साड्या वजनाला एकदम हलक्या असतात, तरीही एक सुंदर सटल अशी झळाळी देतात. कार्यक्रम कितीही वेळ चालला तरीही या साडीमुळे अजिबात थकवा जाणवत नाही. हे याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य. आणि जर बजेटचा विचार केला तर या एलिगंट लुकसाठी आपल्याला खूप मोठी रक्कम खर्च करावी लागत नाही. ही साडी साधारणपणे 3,000 ते 25,000 रुपयांच्या दरम्यान सहज मिळते. म्हणजे सुरुवातीच्या कार्यक्रमासाठी ही एक खिशाला परवडणारी पण तरीही अतिशय सुंदर अशी गुंतवणूक नक्कीच ठरते. आता पाहूया पुढचा टप्पा, मेहंदी आणि हळदीचा तो खऱ्या अर्थाने सळसळता उत्साह. मेहंदीच्या कार्यक्रमात डान्स आणि हालचाल खूप जास्त असते, बरोबर ना? अशा वेळी एखादी हलकी आणि चमकदार बांधणीची साडी हा एक परफेक्ट चॉईस आहे. तिचे ते एकदम भडक रंग आणि सुंदर टायडाय नक्षी, फोटोंमध्ये हे सगळं अतिशय सुंदर दिसतं. शिवाय वजनाला हलकी असल्याने नाचताना किंवा वावरताना कोणताही अडथळा येत नाही. आता हळदीचा कार्यक्रम म्हणला की मजा मस्ती आलीच, आणि सोबतच कपड्यांना हळदीचे डाग लागणार याची तर 100% खात्री असते. अशा या गोंधळाच्या वेळी एक हवेशीर आणि आरामदायक कॉटन सिल्क साडी हा एक अत्यंत प्रॅक्टिकल आणि हुशारीचा पर्याय ठरतो. कापूस आणि रेशमाचं मिश्रण असल्यामुळे खाली बसणं उठणं सोपं जातं, आणि तो जो आपला पारंपरिक लुक असतो ना, तो सुद्धा अगदी टिकून राहतो. आणि बघा, या दोन्ही साड्या त्यांच्या कम्फर्टसाठी जास्त ओळखल्या जातात. त्यामुळे यांचं बजेटसुद्धा अगदी 1,500 ते 15,000 रुपयांच्या मर्यादेत राहतं. याचा फायदा असा होतो की आपला जो पुढचा मुख्य सोहळा आहे ना, त्यासाठी लागणारे पैसे सुरक्षित राहतात. हे एकदम स्मार्ट प्लॅनिंग आहे, नाही का? आणि आता तो टप्पा ज्याची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत असतो, लग्नातील मुख्य ब्रायडल लुक. ह्या खास दिवसाच्या भव्यतेसाठी ब्रायडल सिल्कचे प्रामुख्याने 3 प्रकार विचारात घेतले जातात. पहिली म्हणजे बनारसी साडी, जी तिच्या हेवी सिल्क आणि भरगच्च जरी कामासाठी ओळखली जाते. दुसरी आपली पारंपरिक पैठणी, जिचा तो मोराचा पल्लू आपल्याला एक वेगळीच सांस्कृतिक ओळख देतो. आणि तिसरी म्हणजे कांजीवरम, जिचं विणकाम इतकं मजबूत असतं की ते अक्षरशः पिढ्यानपिढ्या टिकतं. इथे आपण पाहू शकता की ह्या साड्यांवरील भरगच्च जरीचं काम आणि त्यांचं ते रिच टेक्स्चर अगदी सहज लक्ष वेधून घेतं. लग्नाच्या मंडपात जेव्हा ती मुख्य एंट्री होते, तेव्हा एक भव्य आणि राजेशाही लुक देण्यासाठी अशाच एका भारी फॉलच्या साडीची आवश्यकता असते. साड्यांचे हे जे गडद रंग आहेत आणि ते जाड रेशीम आहे, ते केवळ एक उत्तम राजेशाही लुकच देत नाही, तर ही साडी खऱ्या अर्थाने एक अमूल्य संपत्ती बनते. म्हणजे विचार करा, हीच साडी भविष्यात एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे आपण किती मोठ्या अभिमानाने सोपवू शकतो.
पण हो, ह्या साड्यांमध्ये वापरलेलं अस्सल रेशीम आणि ते विणण्यासाठी लागणाऱ्या कारागिरांची अपार मेहनत यामुळे ह्या टप्प्यावर साडीचं बजेट साहजिकच थोडं वाढतं. ते साधारण 12,000पासून अगदी 2.5 लाखांपर्यंतही जाऊ शकतं. आणि हे बजेट त्या दिवसाचं आणि त्या खास क्षणाचं भव्य महत्त्व अगदी बरोबर दर्शवतं. आता लग्नाचा प्रवास संपत आलाय आणि आपण पोहोचलोय शेवटच्या टप्प्यावर, रिसेप्शन आणि डिझायनर एंट्री. रिसेप्शनला फोटोंमध्ये एक अत्यंत क्लीन, शार्प आणि मॉडर्न लुक मिळवण्यासाठी तसंच लांब वेळ आरामदायक वाटण्यासाठी आपण 3 उत्तम पर्याय पाहू शकतो. क्रिस्प टेक्स्चर देणारी ऑर्गेन्झा साडी, एक नाजूक लक्झरी फील देणारी जामदानी किंवा दिसायला रिच पण तरीही वजनाला हलकी असलेली गडवाल साडी. हे पर्याय रिसेप्शनसाठी अगदी उत्कृष्ट ठरतात. पण जर आपल्याला खऱ्या अर्थाने एक अविस्मरणीय अशी ब्रायडल एंट्री घ्यायची असेल तर मग हे 2 खास पर्याय आहेत. एक म्हणजे अतिशय दुर्मिळ अशा डबल इकत तंत्राने विणलेली युनिक पटोला साडी आणि दुसरा पर्याय म्हणजे पूर्णपणे कस्टमाइज केलेली डिझायनर साडी, जिथे रंग, डिझाईन आणि अगदी भरतकामसुद्धा तुमच्या स्वतःच्या पसंतीनुसार तयार केलं जातं. अर्थातच असं दुर्मिळ विणकाम आणि संपूर्ण कस्टमायझेशन असल्यामुळे या साड्या सर्वात महागड्या श्रेणीत येतात. यांची किंमत 50,000पासून ते अगदी 5 लाखांच्याही पुढे जाऊ शकते. आणि मंडळी, इथेच आपल्याला त्या सुरुवातीच्या प्रश्नाचं ठाम उत्तर मिळतं की लग्नाच्या साडीवर लोक लाखो रुपये का आणि कधी खर्च करतात. आता ह्या संपूर्ण प्रवासाचा सारांश आपण इथे पाहू शकता. मी तर म्हणेन की या मास्टर समरीचा एक स्क्रीनशॉट नक्कीच काढून ठेवा, कारण जेव्हा तुम्ही संपूर्ण वॉर्डरोब आणि बजेट प्लॅन करायला घ्याल तेव्हा हे एक अतिशय उपयुक्त असं चीट शीट म्हणून तुम्हाला नक्कीच कामी येईल. हे माहितीपूर्ण विश्लेषण संपवण्यापूर्वी आपण पाहिलेले साड्यांचे प्रकार, त्यांचं विणकाम आणि बजेट यावर एकदा नक्की विचार करा. आणि मला सांगा, या संपूर्ण प्रवासात अशी कोणती साडी आहे जी तुम्हाला सर्वात जास्त आवडली किंवा उपयोगी वाटली? याबद्दल नक्की विचार करा. हे विश्लेषण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.